सावंतवाडी तालुक्यातील बांदा शहर आणि परिसराला चक्रीवादळासह मुसळधार पावसाने झोडपून काढले। तब्बल 2 तास झालेल्या मुसळधार पावसामुळे झाडं उन्मळून पडली आहेत। काही वेळासाठी वीज पुरवठा खंडित झाला होता। मुसळधार पावसाचा केळी आणि काजू पिकाला फटका बसलाय। रायगडच्या महाडमध्ये अवकाळी पाऊस झाला आणि बस स्थानकात पाणी पाहायला मिळालं। महाड एसटी स्थानकात रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे, त्यामुळे उंच सखल भाग निर्माण झालेला आहे। पावसानंतर बस स्थानकातील कंट्रोल केबिन समोर देखील पाणी साचलं। रत्नागिरी जिल्ह्याच्या पाणी टंचाईच्या झळात आता जाणू लागलेल्या आहेत, कारण रत्नागिरीतल्या सोमेश्वर गावात पाण्याचा टँकर धावलेला आहे। रत्नागिरी तालुक्यातल्या 5 गावांना आता टँकरनं पाणीपुरवठा होतोय। सोमेश्वरच्या पाळंदवाडी आणि गुरववाडीला टँकरनं पाणीपुरवठा सुरू झाला आहे। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील पारमाची या दरडग्रस्त गावाचं पुनर्वसन होणार आहे। जून 1994 मध्ये महाड भोर रस्त्यावर वरणघाट परिसरातील पारमाची गावात दरड कोसळली होती। यामध्ये 13 निष्पाप ग्रामस्थांचा जीव गेला होता। त्यानंतर पारमाची गाव आणि बौद्धवाडी धोकादायक जाहीर झालं होतं, मात्र त्यांचं पुनर्वसन झालेलं नव्हतं। रायगडच्या पेडमधील तारा गावाच्या हद्दीत महामार्गाच्या पुलावर भीषण अपघात झाला। यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारनं 2 मोटारसायकल आणि रिक्षाला धडक दिली। अपघातात मोटारसायकल पुलावरून 30 फूट खाली पडली, त्यामुळे चालक गंभीर जखमी झाला।